चला तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये जिभेची चव, ताटाची शोभा, जेवणाची लज्जत वाढवेल अशी फ्रीज शिवाय महिनाभर टिकणारी चटपटीत पौष्टिक रेसिपी करूया। महिनाभर टिकेल असं वाटलं होतं, पण 8 दिवसातच अर्धी संपली बरं का। इथे पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता स्वच्छ निवडून धुवून वाळवून घेतलेले आहे। कोथिंबीर थोडीशी चिरून घ्यायची। कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलंय, त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे साल तडकेपर्यंत मंद आचेवर परतायचे। साल तडकल्यानंतर पाववाटी डाळवं आणि अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून तांबूस होईपर्यंत भाजून काढून घ्यायचे। नंतर पाव चमचा तेल घातलंय, त्यामध्ये 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घालायच्या, तिखट आहे। लसणीच्या पाकळ्या 1 चमचा जिरे, छान जिरे तांबूस होईपर्यंत भाजून काढून घ्यायचे। नंतर कढईमध्ये तेल वगैरे काहीच न घालता पुदिना छान मंद आचेवर भाजायचा। नंतर मंद आचेवर कोथिंबीर भाजून घ्यायची, तसाच कढीपत्ता सुद्धा भाजून गार करायचा। सविस्तर प्रमाण आणि टिप्ससह डिटेल रेसिपी कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीची चॅनलवर आहे, टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा। साहित्य गार झालं की स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढायचे। रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून रवाळ अशी चटणी वाटायची, हवाबंद डब्यात ठेवायची, महिनाभर छान टिकते।